रसमरूवं गन्धम् अव्वक्तं चेदनागुणासमद्धं जान अलिंगगहनं जीवमनिर्दिष्ठसंठानं. त्यांनी सांगितलं जीवाचं स्वरूप कसं आहे. अरसमरूवम गंधम, मैं रस रहित हूँ, अरूपी हूँ, रूप रहित हूँ. अरसम रूपम अगंध, गंध रहित हूँ. अव्वत्तम, मग कुठल्याही प्रकारचं माझ्यामध्ये आणि हे नाही आहे. रस रूप गंध वर्ण रहित हूँ. और जान अलिंग गणम, हा जीव कसा आहे की इंद्रियाच्या द्वारे ग्रहण केला जात नाही. जान अलिंग गणम, इंद्रियांच्या द्वारे जीवाला ग्रहण केलं जात नाही असा हा जीव कसा आहे. आणि तिठ्ठ संठानम, जीवाचं कुठलाही निर्दिष्ट रूपानं संस्थान नाही. प्रत्येक जीवाचं वेगळं वेगळं, ज्या शरीरात जाईल त्या रूपानं त्या जीवाचं तसं त्याचं आकार. संस्थान म्हणजे काय, तसा त्याचा आकार. म्हणजे जीवाचं स्वरूप आचार्य कुंदकुंद स्वामींनी ह्याचं सांगितलं की जीव कसा आहे तो, जीवाचं स्वरूप अशा प्रकारे. ही पण गाथा खूप महत्त्वाची प्रवचनानुसारमध्ये आली आहे ही गाथा. पुन्हा नंतर आपल्या पंचास्तिकायमध्ये आहे, समयसारमध्ये आहे, अशा 3-4 याच्यामध्ये, इव्हन अष्टपावडमध्ये सुद्धा ही गाथा आली आहे. अरे समरूम गंधमवाली ते सदारुवी म्हणले ना परत ती तसं. नाही, ही वेगळी. नाही सदारुवी म्हणजे काय की त्याच्यामध्ये रूप नाही, म्हणजे कसं अरूपी अरूपी झालं. म्हणजे स्पर्श रसगंध वर्ण गेलं. पुद्गलाचे जे गुण आहेत ते जे आहेत मूर्तिक गुण आहेत ते नाही आहेत. नाही, बिलकुल त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे, अरूपी आहे. तीच ह्या शब्दावरनं अनेक गाथा केल्यात त्यांनी तशा. परमाणू मात्र बी नाही आहे. परमाणू जर शुद्ध असला, परमाणू शुद्ध असतो तेव्हा एकच असतो, तेव्हा दिसत नसला तरी पण शुद्ध नाही. कारण परमाणूमध्ये त्या शक्ती असतात, मूर्तिक होण्याच्या शक्ती असतात. शुद्ध परमाणूमध्ये शक्ती असतात, म्हणून त्यांना हे म्हणलं. शक्ती नसल्या तर ते परमाणू कन्वर्ट झाले नसते स्कंदामध्ये. शुद्ध परमाणू शक्तिरूप असतो, एकच असतो तेव्हा. यन्मया दृश्यते रूपम तन्न जानाति सर्वथा, जानन्न दृश्यते रूपम तत केन ब्रह्मीम्यहम, समाधि तंत्रमध्ये सांगितलेलं आहे. इंद्रियों के द्वारा मुझे जो शरीर आदि रूपी पदार्थ दिखाई दे रहा है वह अचेतन होने से बिल्कुल भी नहीं जानता, और जो पदार्थ को जानने वाला चैतन्य रूप है वह मुझे इंद्रियों के द्वारा दिखाई नहीं देता, इसलिए मैं इसके साथ बात करूं. मी म्हणजे फक्त आत्म्याशीच बात करू शकतो. याचा अर्थ काय, जीव